निथळत्या पानांतून ओघळला पारिजात, सरीच्या वर्षवात बरसला पारिजात. अंगणी दरवळला मणी मोहरला पारिजात, जागीच पाऊल थबके ओंजळीत पडला पारिजात. प्रतिभेच्या मायेने बहरला पारिजात, लेखनी सवे झाला आनंदी पारिजात, आनंदी पारिजात. संध्याकाळचे 7:30 वाजलेत आणि आता माझ्या कामांना सुरुवात झाली आहे. ऑफिसमधून आल्यानंतर सर्वात मोठं काम असतं ते म्हणजे मिस्टरांसाठी चहा बनवणं. पण आज का कुणास ठाऊक मला पण चहा प्यावासा वाटला. मला मी खरं सांगू ना, चहाची टेस्ट रिअल कशी असते ना ही मला अजूनपर्यंत कळलेलीच नाही. एखाद वेळेस मी कधीतरी कोणीतरी जबरदस्ती केलं असेल म्हणून मी चहा प्याली असेल, पण मला त्याची टेस्ट अजूनही कशी असते ना मला खरंच माहिती नाही. आणि मी जेव्हा कधी चहा पिते ना तर मला प्रश्न पडतो की अरे चहाची टेस्ट नक्की कशी असेल. तर आता मी आल्यानंतर ना चहा साईडला ठेवली आहे. तोपर्यंत आज ना टमॅटोचं सार बनवायचं, कारण आज बुधवार आहे, उद्या परत डाळ होणार. सो म्हणून मग इथे मी मिरच्या ज्या असतात देठाच्या त्या भिजत घालून ठेवल्यात, म्हणजे नाश्ता होईपर्यंत ते होईल. आणि आज येताना वडापाव घेऊन आलेली, कारण वडापाव आणि चहा हे खूप छान कॉम्बिनेशन आहे. म्हणजे बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं. आणि ना मी असा कटिंगचा जो ग्लास असतो ना तसा एक आणून ठेवला आहे, म्हणजे चहासाठीच ठेवला आहे आणि कॉफीसाठी. कधी जर इच्छा झाली ना तर यातनं पिण्यात एक वेगळीच मजा असते. म्हणून मग हा कपच मी हे जे छोटंसं ग्लास आहे ना तेच वापरते माझ्यासाठी. आणि मी तेवढीशी चहा मला इनफ होते किंवा कॉफी असते संध्याकाळसाठी तरी. तर चला बघू आता कशी लागते चहा. थोडी कडू लागते. बरीचशी जण अशी टपरीवर पितात ना. ह्याच्यापेक्षा मोठा असतो का ग्लास? छोटा असतो. दुधात बनवली म्हणून थोडी छान लागते. आणि इथे आता आम्ही दोघेही जण एकमेकांशी छान अशा गप्पा मारतोय, कारण दिवसभर ते देखील खूप बिझी असतात. कम्प्युटरवर त्यांचं काम चालू असतं दिवसभर. मी देखील ऑफिसमध्ये असते. आणि आल्यानंतरच आता हे छानपैकी आम्ही जो वेळ मिळालाय तो छानपैकी दिवसभराच्या गप्पा मारतो एकमेकांबरोबर. नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आजच्या एका डेली ब्लॉगची सुरुवात करते मी. आजचा डेली ब्लॉग रुटीन असणार आहे. आज बुधवार आहे आणि आता जवळपास 8 सव्वा 8 झालेले आहेत आणि माझ्या आता ब्लॉगला सुरुवात होते. ब्लॉगला सुरुवात आल्यापासूनच मी केली आहे. मी तुम्हाला दाखवलं आज खूप भूक लागलेली येताना. सो काय खावं घरी जे असतंच आपला स्नॅक्स. पण आज माझी ना बरेच दिवस झाले मी विचार करत होती वडापाव खाऊ, म्हणून मग येताना आमच्यासाठी दोघांसाठी वडापावच घेऊन आले. वडापाव जवळपास 3-3.5 महिने झाले असतील नाही खाल्लं. 3-4 महिने जास्तच झाले असतील आम्ही नाही खाल्लाय वडापाव. कारण आम्ही दोघांनी असं ठरवलंय ना की जे काही मैद्याचे जे आयटम आहेत ना ते कमीत कमी खावे. सो म्हणून मग ब्रेड अवॉइड करतो आम्ही. सो कंट्रोल ठेवला आम्ही स्वतःवर आणि बऱ्याच दिवसांनी आज वडापाव खाल्ला. त्यांनी पण मला विचारलं रे आज वडापाव आणलास तू? म्हटलं हो आज वडापाव आणला, कारण वडापाव खाण्याची इच्छा झाली. कारण बरेच दिवस मी म्हणत होती वडापाव खाऊया आणि मग शेवटी घेऊन आली आणि आता खाल्लंय. जेवण आता बनवायला घ्यायचंय, अजून जेवणाला सुरुवात पण नाही झालीय. पण त्याच्या आधी ना मी आज फुलं घेऊन आली मार्केटमधून. खूप स्वस्त फुलं मिळाली. स्वस्त म्हणजे मला असं वाटलेलं आता मकर संक्रांत चालू झाली, हळदी कुंकू असतील. पण कसं असतं ना, दादरला सॅटर्डे संडे आला ना, फ्रायडे सॅटर्डे संडे या दिवसामध्ये ना की फुलं खूप महाग होतात. कारण सॅटर्डे संडे असं बघून लोक हळदी कुंकू वगैरे घालतात, बायका घरी असतो सगळ्यांच्या. सो म्हणून मग फुलं खूप महाग होतात. म्हटलं आज आपण जाऊया. पण फुलं तशीच आहेत, काही कमीच झालं नाहीये फुलांमध्ये. म्हणजे जी आपण लूज फुलं घेतो ना, सुट्टी फुलं, ती तशीच आहेत, तेवढीच महाग आहेत. म्हणजे 40 रुपये 50 रुपये पाव अशीच आहे. काही फुलं आहेत ज्याच्यामध्ये फक्त गोंडा असतो, पण तो खूप मोठा मोठा गोंडा असतो, असं ना एकदम खूपच बटबटीत असा दिसतो. तो तसा चांगला नाही वाटत. छोटे छोटे गोंडे ना छान वाटतात, पण ते गोंडे तर खूप महाग होते. जे थोडे मोठे गोंडे होते ना ते देखील 40 रुपयाला आय थिंक अर्धा किलो, म्हणजे 80 रुपये किलो असं होतं. नाहीतर युजली 40 रुपयाला अर्धा किलो फुलं मला मिळून जातात. सो आता मी फुलं दाखवते, कारण फुलं पहिली भरून घ्यायची. तर आपण फुलं भरून घेऊयात. आता फुलं भरून घेते डब्यामध्ये, कारण मग ती पण राहून गेली नाही तर राहून जातील.
आज ना माझी मी नेहमीची जी बॅग वापरते ना ती मी न्यायला विसरलेली. सो ही दुसरी बॅग आहे, ही पावसात मी वापरायची. इथे ना गजरे घेतलेले आहेत, ज्या वेणी असतात ना गजऱ्या वेण्या ते आहेत, हार आहे आणि फुलं घेतली आहेत. आज जास्त काही घेतलं नाहीये मी. इथे हे डब्बे जे फ्रीज मध्ये ठेवलेले होते आणि मेन म्हणजे मला लागतो तो टिश्यू पेपर. सो टिश्यू पेपर तर पाहिजेच मला. पहिलं बघू आता काय काय, कारण ना मी सकाळी जाते ना त्याच्यानंतर मिस्टर देवपूजा करते. कधी कधी जेव्हा मला वेळ असतो तेव्हाच मी करते, नाही तर मोस्ट ऑफ तेच करतात. त्याच्यामुळे मला कळत नाही कधी कधी काय, फक्त ते सांगतात मला फुलं उरली आहेत किंवा संपत आली आहे. तर ह्याच्यामधलं हे मी आता ना बरंचसं पाणी पण सुटतं ना, सो त्याच्यामुळे ना असं पेपर टाकून ठेवलेलं असलं ना की बरं पडतं. हे बघा ना, असं खूप पाणी सुटलेलं असतं. तर ह्याच टिश्यू पेपरने मी असं हे क्लीन करून घेते. आणि आता ना मी इथे ह्याच्यामध्ये आज पेपरच टाकते. ह्यामध्ये जे घेतलेत ना ते मी दाखवते तुम्हाला, आणि मला आज कितीला मिळालं ते देखील दाखवते. सो ह्या अशा वेण्यांचं जे पॅकेट्स असतं ना ते घेतलंय मी. हे 12चं पॅकेट येतं. मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलेलं. हे ना आता मार्गशीर्ष मध्ये ना 20 रुपयाला एक मिळत होते हे वेणी आपल्याला, आणि आता मला ही ना 80ला 12 मिळालेत. म्हणजे जवळपास 6-6.5 रुपयाला एक मिळालंय. म्हणजे किती कमी मध्ये मिळालंय बघा. मी हे हळदी कुंकूला वापरायला, म्हणजे जेव्हा आपण वाटतो किंवा जेव्हा काही आपल्याकडे हळदी कुंकू वगैरे असतो ना तेव्हा मी असंच आणते. हे आता मी माझ्या मैत्रिणीला सांगितलेलं की दादरला स्वस्त मिळतात आणि मी एवढ्याला घेते. तो तिने मला सांगून ठेवलेलं की जेव्हा स्वस्त असतील तेव्हा मला सांग आणि मग मला पण घेऊन ये. मग तिने मला सांगितलं की तिच्यासाठी पण 2 पॅकेट घ्यायला, कारण तिच्याकडे हळदी कुंकू असणार आहे रविवारी. म्हणून मग तिने म्हटलं की तिच्यासाठी 2 पॅकेट्स घे, म्हणजे याच्यामध्ये 24 होतात. तर तिला खूप इनफ होतील आणि हे ना व्यवस्थित राहतात. आणि मी तर व्यवस्थित ठेवतेच, तुम्हाला पण दाखवलंय की किती वेळ आपण व्यवस्थित छानपैकी ठेवू शकतो. म्हणून मग हे 12चं पॅकेट मिळालं ना, मग आता जास्त फुलं आणि गजरे वेगळे घेतले नाही आहेत मी. हे आपली रुटीनची जी हार असतात ज्या आजीकडनं मी नेहमी घेते, 20ला 3 हार देतात त्या, तो 3 हार घेतलेत त्याचे. ते पण छान असतात, त्यांचे गुलाबाचं फूल लावलेलं असतं. 20ला 3 देतात त्या. आणि ह्याच्यामध्ये ना फुलं घेतली आहेत मी, ती दाखवते. ह्यावेळेस ना फुलं अशी मिळाली आहेत फुलं. ही 50 रुपये पाव किलोने मिळाली. आणि गुलाब मी त्यांना बोलली 50, ती पण 50 रुपये पावच होती. पण त्यांचं कसं आहे ना, गुलाब तर गुलाबच घ्यायचे पाव किलो आणि ही फुलं तर ही फुलंच पाव किलो घ्यायची. पण ह्या फुलांमध्ये ना खूप कलर येतात. पिंक कलरची येतात, व्हाईट कलरची येतात, त्याच्यानंतर डार्क पिंक कलरची येतात, येलो कलरची येतात. पण त्यांच्यामध्ये ना ऑप्शन ती लोक फक्त सांगतात 2च कलरची तुम्ही मिक्स मध्ये घेऊ शकतात, असं देखील ती लोक आतमध्ये मार्केटमध्ये ऑप्शन देतात. पण मी त्याच्याकडनं ना थोडीशी येल्लो घेतली, शेवंती ही ऑरेंज कलरची घेतली आणि त्याला बोलली थोडीशी गुलाबं पण टाक येल्लो कलरची, तर दिसायला बघा खूप छान दिसतात आणि फुललेली आहेत. आणि ह्याचं आहे ना 50 रुपये पाव आहे ना, त्याचं काय असतं का जास्त देतात तर ह्याच्या पाकळ्या ना अजिबात पडत नाही बघा. नाहीतर जे आपण घेतो ना त्याच्या पाकळ्या ना जर लगेच आपण जरी उचललं तरी त्याच्या गळतात. तो एक फरक असतो ह्याच्यामध्ये. म्हणून मग थोडे 10 रुपये जास्त गेले तरी चालतात, पण मग अशीच घेते फुलं मी. ही जास्त दिवस पण राहतात. न्यूजपेपर त्याच्यावरती, कारण कधी कधी काय होतं ना, न्यूजपेपरमध्ये ही जी इंक असते ना त्याला पाणी सुटलं ना की मग त्याचा कलर आहे ना आपल्या सफेद फुलांना लागतो आणि मग फुलं ती ग्रेइश दिसतात किंवा ब्लूइश दिसतात व्हाईट कलरची. म्हणून मग वरती एक टिश्यू पेपर टाकते आणि यामध्ये सर्वात आधी आपण मग हे जे हार आहेत ते ठेवते. आणि हार ठेवताना पण माझी पद्धत अशी आहे ना की ह्याचा जो ही जी गाठ असते ना ती मी बाहेर ठेवते, म्हणजे मला ते शोधायला नाही लागत. कारण त्या शोधण्याच्या ह्याच्यात ना मग सगळं उलट पलट सगळी फुलं करून टाकतात. म्हणून मग ना मी असंच ठेवते, म्हणजे त्यांना मिस्टरांना हे घ्यायला खूप इझी पडतं. असं उचललं की मग त्यांना हे दिसतात फुलं इकडची. आणि ह्याच्यामधली थोडीशी जी आहेत वेण्या त्या मी ह्याच्यात ठेवणार आहे आणि बाकीच्या आहेत त्या माझ्या ह्याच्यामध्ये ठेवणार आहेत ग्रीन डब्यामध्ये. सगळं एकदम एकत्र ठेवलं ना की मला खोलताना सारखं खोलून बंद करून ना मग फुलं खराब होण्याचे चान्सेस असतात. पण ना ह्यावेळेस खरंच खूप छान सुंदर असे मिळाले बघा. एकदम कळी आहे मस्तपैकी आणि ना ब्लू कलर तर खूप छान सुंदर असं दिसतोय. मार्गशीर्षमध्ये जेव्हा मी घेतलेली ना तेव्हा खूप छान दिसत होती, तुम्ही बघितलं असेल जेव्हा आपण समईला वगैरे घातलेली आणि खूपच छान दिसत होती. आणि आता पण हा ब्लू कलर आहे ना एकदम बघूनच प्रेमात पडल्यासारखं वाटतं या फुलांच्या. किती छान दिसतंय बघा ना. चला मी बोलत बसले तुमच्याबरोबर, मला कामं पण खूप आवरायचे. आता हे ठेवून घेते एक एक करून.
इकडचं किचन मधलं काम जसं जसं आवरतंय तसं तसं एक गोष्ट माझ्या लक्षात आली. मी म्हटलं आज तुमच्याबरोबर शेअर करते. एक ना मी गोष्ट घेतली आहे आणि ती आज तुमच्याबरोबर शेअर करते. सो एक बॅग दाखवायची आहे तुम्हाला, ही जी मी परचेस केली आहे दादरवरनं. छोटीशी हँडमेड बॅग आहे, छोटीशी, जी आपण कॅरी करू शकतो कुठेही बाहेर फिरायला जाताना. ऍक्च्युली ही पर्स आहे ना, मला खूप आवडलेली. छोटीशी बॅग आहे, जशी ज्यूटची बॅग असते ना तशी ही बॅग आहे. बघा मी जवळून दाखवते. आणि छानपैकी फ्लॉवर आहे, त्याच्यामुळे खूप क्यूट अशी दिसते. आणि एक झिप आहे याला मध्ये, आणि आतमध्ये ना स्पेस खूप आहे, म्हणजे बऱ्यापैकी आपलं वॉलेट आणि मोबाईल वगैरे व्यवस्थित राहू शकतो. स्लिंग बॅग आहे आणि बेल्ट वगैरे खूप मोठा आहे ह्याचा असा, इथे बघा. आणि ना ही कितीतरी दिवस झाले ना मी बघत होती, आणि ह्याचा ना रेट जे होते ना ते 350 रुपये सांगत होतं. दादरला बऱ्याचशा अशा गोष्टी ना बाहेर विंडो शॉपिंगला आपल्याला बघायला मिळतात, पण प्रत्येक वेळेस आपण सगळ्या गोष्टी घेऊ नाही शकत, जसं मी म्हणते. आणि मी तर एवढ्या गोष्टी रोज बघत असते ना दादरला, सगळ्या गोष्टी असं वाटत असेल अरे ही घेऊया, पण आता नको, नंतर घेऊया. ही घ्यायचे, घेऊ का आता की नको घेऊ, असं नेहमी होत असतं. पण ही बॅग मी बघत होती आणि मला खरंच खूप आवडलेली, आणि ही मला अशी घ्यायचीच होती. जीन्स वरती वगैरे किंवा वन पीस वरती वगैरे ना खूप छान अशी दिसते, कुठेही घेऊन जायला आहे ना. माझ्या आता हाईटमुळे ही थोडीशी मला लॉंग होते, पण नाहीतर ना ही खूप छान अशी दिसते. आणि मेन म्हणजे ना स्पेसियस आहे, म्हणजे अजिबात कुठेही आपण जर कधी कसं की छोट्या छोट्या बॅग्स वापरतो ना आपण, मग कधी कधी असं तर मोबाईलच राहतो, मग पर्स राहत नाही. सो असं ह्याच्यात होणार नाही, याच्यामध्ये खूप जागा आहे आणि सगळं व्यवस्थित राहील. सो मी याची स्टोरी सांगत होती तुम्हाला. तर याची स्टोरी अशी होती ना की ही पर्स बॅग मला सांगत होता तो 350 रुपये, आणि एक 1.5-2 महिने झाले मी ही पर्स बघते. आणि कसं ना वेगवेगळे असे विंडो शॉप्स असतात, म्हणजे जो आपण विंडो शॉपिंग करतो प्रत्येकाकडे सेम मॉडेल असतो हा, आणि फक्त याच्यामध्ये कलर असतात. म्हणजे ब्लॅक कलर आहे, ग्रीन कलर होता, ब्लू कलर होता, ब्लू मध्ये नेव्ही ब्लू कलर येतो, व्हाईट कलर होता, असे सगळे कलर होते. पण मी म्हटलं की हा घेऊया. आणि ना सगळ्यांच्या अशा शॉप्स मध्ये एक एक पीस तर अशा या पॅटर्नचा असतोच असतो. तर मी आज ह्याला विचारलं तर उद्या त्याला विचारायचं, उद्या त्याला विचारलं तर उद्या त्याला विचारायची, आणि मी काय करायची 3 दिवस सोडून 4 दिवस सोडून असं विचारत राहायची. सो फायनली मग मला 350 रुपये खूप जास्त वाटत होते ह्या बॅगला. आवडलेली, पण मी म्हणत होती नाही थोडं कमी होऊ दे, अजून थोडं कमी होऊ दे. आणि म्हणून मग ना फायनली ही पर्स मला 230 रुपयाला बार्गेनिंग करून मिळाली, आणि मग म्हणून फायनली ही घेतली. आणि म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करू. ही आत्ताच घेतलेली आहे, सो त्याच्यामुळे खूप आधी असं दाखवणं काही नव्हतंच. सो म्हणून घेतलं तर म्हटलं तुम्हाला दाखवली, आणि खूप छान अशी आहे. तुम्हाला ही पर्स कशी वाटली, कशी स्लिंग बॅग वाटली, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि मी जी बार्गेनिंग केली आहे 230 रुपये, ती देखील बरोबर आहे की नाही ते सांगा. चला आता कामं करून घेऊया. कामं तर भरपूर आहेत, आणि मी बोलत बसली ना की खूप बोलत बसते. सो म्हणून डेली ब्लॉग मध्ये मी ना नेहमी व्हॉइस ओव्हर करते, कधीही असं कंटिन्यू बोलत नाही. मी खूप बोलते कारण मला बोलायला खूप आवडतं. सो चला आता जास्त वेळ न घालवता मला जेवणाची पण तयारी करायची आहे, त्याच्यानंतर सकाळच्या ऑफिसची तयारी आहे ती देखील करायची आहे. तर चला आता आपण कामाला सुरुवात करूया पटापट. चला ना सकाळसाठी आता ड्रेस मी रेडी करून ठेवलाय. हा ऑलरेडी प्रेस केलेला आहे, पण जस्ट त्याला मध्ये ना लाइनिंग पडतात ना, प्रेस केलेले असतात घडीमध्ये, म्हणून त्याला जस्ट परत एकदा प्रेस करून जरासं ठेवून देते. सो हे मला मिस्टर करून देतील, म्हणजे त्याची मला हेल्प होते. पण मी आता काढून ठेवलंय, म्हणजे त्यांच्या पण लक्षात राहील आणि माझ्या पण लक्षात राहील. गुरुवारचा शक्यतो आहे ना मी पिवळा कपडा परिधान करते, म्हणजे वापरते घालायला. गुरुवारचा पिवळा कपडा घालावा, पिवळा रंग वापरावा, म्हणून मग गुरुवारी पिवळा कलर मी घालते. म्हणजे जेव्हा जेव्हा शक्य असेल ना तेव्हा पिवळा कपडाच वापरते मी. सो आता ह्याच्यावरची ज्वेलरी वगैरे जे काही असेल ते देखील पण मी आत्ताच बघून ठेवणार आहे. सगळी कामं आपल्याला बॅलन्स करतच करावी लागतात. जशी मी ऑफिसची तयारी करते, एका साईडला तुमच्याबरोबर बोलते, त्याचबरोबर मला जेवणाची पण तयारी करायची आहे. तर आज जसं मी म्हटलं टमॅटोचं सार करायचं आहे, आणि टमॅटोचं सार तुम्ही कुठल्या पद्धतीने करता. मी टमॅटो कच्चेच वापरते. काही आपल्या ज्या मैत्रिणी आहेत त्या टमॅटो बॉईल करत असतील आणि मग त्याची प्युरी करतात आणि मग त्याचं सार करतात, पण मी कच्चेच टमॅटो वापरते. तुम्ही या पद्धतीने एकदा करून बघा. आणि खरी मजा त्यात आहे ना, त्याला लसणाची जेव्हा फोडणी पडते ना, हा काय टेस्ट येते त्या सारासाठी. खूपच सुंदर असं सार होतं. आणि टमॅटोचं सार आज बुधवार आहे म्हणूनच केलं, कारण उद्या गुरुवार आहे तर परत आपल्याकडे नैवेद्य असतो, त्याच्यामुळे डाळचा पण असतो. म्हणून मग आज जसं मी म्हटलं ना, मी टाइम मॅनेजमेंट आणि एक चार्ट बनवूनच ठेवते, त्याने खूप मदत होते.
तुमच्याबरोबर बोलता बोलता मी बऱ्याचशा गोष्टी मॅनेज करत असते. माझं जेवण बनवत असते, एका साईडला माझी सकाळची ऑफिसची तयारी असते. हे सगळं मी कधी मॅनेज करू शकते, तर मी नीट माझं वेळेचं नियोजन केलं असेल ना तर मी हे करू शकते. त्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे की तुम्ही वीकली मील प्लॅनचा चार्ट बनवा. त्याने तुमचं सगळ्या गोष्टी खूप इझी होऊन जातील. 2 ऑप्शन मी काढले आहेत. हा येलो कलरमध्ये आहे पूर्ण आणि हे फक्त पिंक कलरमध्ये आहे आणि हे छोटेसे असे बाली टाईप आहेत आणि हे हँगिंगमध्ये. आता मी 2 काढून ठेवले असं. गेल्या वेळेस मी घातलेले तर हे घातलेले. सो आता मी विचार करते ह्यावेळेस हे घालेल म्हणजे थोडासा लुकमध्ये पण चेंज वाटतो. सो हे काढून ठेवणार आहे मी वरती. आणि डेली वेअरचा असतो ना ते असे मी बॉक्समध्येच ठेवते आणि ह्याच्यामधले जे पाहिजे ना ते मी घालत असते काढून. सो अशा पद्धतीनेच ठेवते आणि बाकीचा तर माझा वेगळा बॉक्स आहेच. सो तो मी तुम्हाला दाखवलेलाच आहे ह्याच्या आधी. बँगल फक्त मी एक काढून ठेवते ह्याच्यावरती. ही बँगल्स आहे, ही मैत्रिणीने मला दिलेली. ती तुळजापूरला गेलेली, तिथून तिने आणलेली. सो कधीतरी घालणं होतं असं. आणि ह्या वस्तू कोणीतरी आपल्याला आठवणीने दिलेल्या असतात, पण आपण पण तेवढ्याच आवडीने ह्या वस्तू घालायच्या असतात. सो त्यांना देखील खूप छान असं वाटतं. सो आता ही बँगल्स मी घालणार आहे. घातली नव्हती, एकदाच घातलेली मी याच्या आधी. सो उद्या म्हटलं ही घालूया कारण पिंक कलर आहे आणि हातात हिरवी बांगडी माझ्या रोजच असते, मी नेहमी घालतेच. सो ह्याच्यामध्ये ग्रीन कलर आहे, सो म्हणून म्हटलं की ही घालते. सो एकच मी घालून काढून ठेवले कारण मग एका हातामध्ये वॉच येतं. आणि तुम्हाला सांगू माझ्या वॉचचा पण खूप प्रॉब्लेम झालाय. हा डिजिटल वॉच आहे ना त्याचा ना इकडचा जो हुक असतो ना तोच तुटलाय आणि तो मला सेम मॅचिंग असा कलरचा मिळत नाही. त्याच्यामुळे हे डिजिटल वॉच पण माझं कितीतरी दिवस असंच आहे. तुम्हाला काही ऑप्शन माहिती असेल तर मला नक्की सांगा. सगळं जेवण झाल्यानंतर आता किचन क्लिनिंग हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. कारण तो जर क्लीन नसेल ना तर सकाळी परत आपलं काम वाढणारं असतं. कारण किचनमध्ये एंटर केल्यावर सगळा पसारा दिसतो. म्हणून आताच रात्री क्लीन करून ठेवलं की सकाळी फ्रेश वाटतं आणि काम करायला अजून एक नवीन एनर्जी येते. आता ते सगळं झाल्यानंतर पण माझ्याकडे सकाळी उपवास आहे, गुरुवार आहे. तर मग काय करावं टिफिनसाठी म्हणून सकाळी ऑफिसलाच जाताना साबुदाणे भिजत घालून गेलेली आणि मग मगाशी जेव्हा कुकर लावला त्याचमध्ये त्याच्यावरती बटाटे उकडून देखील घेतले आणि अशा पद्धतीने मग वड्यांची तयारी करायला वेळ लागला नाही. एकाच याच्यामध्ये सगळी कामं झाली. इथे फक्त मी मिक्स करून सगळं बाइंडिंग करून ठेवते. इवन मी वडे देखील तयार करून ठेवते म्हणजे सकाळी वेळ लागत नाही. तयार झालं की असेल तर फक्त तेल गरम करायचं आणि त्याच्यामध्ये डीप फ्राय केले की काम झालं. सकाळी मग फक्त त्याच्याबरोबर खाण्यासाठी जर आपण शेंगदाण्याची चटणी वाटली तर खरंच खूप एकदमच अतिउत्तम. म्हणून अशा पद्धतीने टाइम मॅनेज करायला नक्की शिका. आणि थोडंसं आपलं जे नाईट रुटीन असतं स्किन केअर रुटीन ते आता फॉलो करायचं आहे. आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी ती म्हणजे ही डायरी. या डायरीमध्ये बऱ्याचशा गोष्टींची आपण नोंद करून ठेवली ना तर आपल्याला दुसऱ्या दिवसाचं टाइम मॅनेजमेंट करणं खूप इझी होऊन जातं. हे मी माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमधनं तुम्हाला सांगितलंय. तुम्ही देखील अशी एखादी डायरी घ्या. डायरी नसेल तर एखादं पेपर पेन असं कुठेतरी किंवा कॅलेंडर असतं त्याच्यावर आपण बऱ्याचशा गोष्टी छोट्या छोट्या लिहू शकतो. म्हणजे दुसऱ्या दिवशीच्या गोष्टी जर आज तुम्ही आता रात्री लिहिलात ना तर तुमच्या देखील लक्षात राहतील आणि समोर एखादी गोष्ट असेल ना तर ती पटकन दिसून येते. ही डायरी मी माझ्याबरोबर नेहमी ठेवते आणि त्याच्यामध्ये ही सगळ्या गोष्टी लिहिलेल्या असतात त्याच्यामुळे मला पटकन सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात येतात. सो हे करायचंय. आणि आजचा व्लॉग मी तुमच्याबरोबर शेअर केलेला तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. लवकरच भेटू माझ्या अशा एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.